अरे बाळा, हे स्टेशन इकडून किती लांब आहे रे? आम्हाला तिथपर्यंत सोडशील का? गणपतरावांनी ट्रेनमधून उतरून टॅक्सीवाल्याला अगदी नम्र स्वरात विचारलं. टॅक्सीवाला मात्र वक्र दृष्टीने त्यांच्याकडे पाहत चिडून ओरडला. अहो साहेब, आम्ही इथे माशी मारायला बसलो आहोत का? प्रवाशांना नेणं आणणं हा आमचा धंदा आहे. तुम्हाला माधवनगरमध्ये जायचंय ना? चला बसा गाडीत. पण लक्षात ठेवा, माधवनगर फार लांब आहे. गणपतराव आणि लक्ष्मीबाई पहिल्यांदाच या अनोळखी शहरात आलेले. मनात एकीकडे भीती तर दुसरीकडे थोडासा उत्साह. या दोन भावना मिसळून ते थरथरत गाडीत बसले. वाटेत गणपतराव हळूहळू गप्पा मारायला लागले. बघ ना, मुलांना किती आग्रह केला होता. बाबा, व्हॉलंटरी रिटायरमेंट घ्या आणि आमच्याकडे या म्हणून आलो आहोत. पहिल्यांदाच आलोय तुमच्या या गजबजलेल्या शहरात. म्हाताऱ्यांच्या गप्पा ऐकून ड्रायव्हरचा पारा चढला. त्याने लगेच जोरात म्युझिक सिस्टम सुरू केली. कांटाळ्या बसेल अशा आवाजामुळे गाडी दणाणली. थोड्याच वेळात लक्ष्मीबाई डोकं धरून म्हणाल्या, ऐकता का? त्याला सांगा ना आवाज थोडा कमी करायला. माझं डोकं फुटायला आलंय. गणपतराव शांत स्वरात म्हणाले, बेटा आवाज थोडा कमी कर. माझ्या बायकोचं डोकं दुखतंय. पण एवढ्यावर ड्रायव्हर संतापून गुरगुरला, अहो काका, आम्ही रोज असं गाणं वाजवतो. तुम्ही कोण समजता स्वतःला? आणि काकूंना जर एवढा त्रास होत असेल तर गाव सोडून कशाला आला शहरात? आणि ऐका, तुमच्याकडे पैसे पुरेसे आहेत ना? कारण इथून माधवनगरला जायला किमान 400-500 रुपये लागतील. गणपतरावांनी हळू आवाजात उत्तर दिलं, पैशाची चिंता करू नकोस रे. तिथे पोचल्यावर मुलाकडून पैसे घेऊन देतो. नाहीतर वाटेत एखाद्या ATM वर थांबून काढतो. हे ऐकताच ड्रायव्हरने डोळे विस्फारले. काय म्हणजे? तुमच्याकडे पैसे नाहीत आणि तरीही या शहरात आलात? काय मूर्खपणा आहे हा? गणपतराव घाईघाईने समजावू लागले. अरे नाही बाळा, असं नाही. मुलाने सांगितलं होतं की रोख पैसे बाळगू नका. चोरीचा धोका असतो. म्हणूनच फक्त ATM कार्ड आणलंय. हे ऐकताच ड्रायव्हरचा राग कळसाला पोहोचला. त्याने गाडी रस्त्याच्या कडेला थांबून ओरडला, आज सकाळी कोणाचं तोंड पाहिलं कोणास ठाऊक. म्हातारा म्हातारी गाडीत बसलेत आणि खिशात दमडीही नाही. आणि काय, घरी पोहोचल्यानंतर मुलगा पैसे देईल म्हणे. जर त्याने नकार दिला तर? आणि काय माहीत, तुम्ही ATM कार्ड आहे असं खोटं सांगत असाल तर? द्या बरं कार्ड, माझ्यासोबत येऊन आधी पैसे काढा, नाहीतर मला फसवायला आलात का? गणपतरावांच्या अंगात धडधड सुरू झाली. थरथरत ते विनवणी करू लागले, नाही रे बाबा नाही. माझा मुलगा म्हणतो कधीही ATM कार्ड दुसऱ्याला देऊ नका. तू मला पोहोचव, मी तुला पैसे देतो. मी तुझ्या वडिलांच्या वयाचा आहे. एवढीशी मदत करणार नाहीस का? 2 मुलगे आहेत माझे, दोघेही चांगले कमवतात. मीही कमवत होतो. मुलाच्या आग्रहामुळे नोकरी सोडली, नाहीतर आम्हाला पैशाची कमी नव्हती. पण आता ड्रायव्हरचा संताप उसळला. तो दात खात गुरगुरला, म्हाताऱ्या, तुझ्या गोष्टी मला सांगू नकोस. खिशात दमडी नाही आणि म्हणे पैशाची कमी नाही. मला माहीत आहे तुमच्यासारखे लोक फसवे आणि ढोंगी असतात. उतरा गाडीतून लगेच आणि माझं भाडं द्या, नाहीतर बघाच. गणपतराव आणि लक्ष्मीबाई पहिल्यांदाच मुंबईला आलेले. एवढ्या प्रचंड गर्दीत अनोळखी शहरात ते अगदी घाबरून गेले. मनात प्रश्नांची काहूर माजली. गणपतराव थरथरत्या आवाजात हात जोडून म्हणाले, बाळा, आम्हा म्हाताऱ्यांची मदत कर. देव तुझं भलं करेल. टॅक्सीवाला मात्र थंडपणे हसत म्हणाला, अहो बाबा, तुमचं रडगाणं थांबवा. मी जर आशीर्वादावरच गाडी चालवायला लागलो तर मला उपाशी मरावं लागेल. आणि तुमचा मुलगा फार शहाणा आहे का? एवढंही सांगू शकला नाही का की थोडे पैसे खिशात ठेवावेत? तुम्हाला नोकरी सोडायला लावलं. उद्या स्वार्थ संपला की तुम्हाला घराबाहेर काढून देईल. मग काय कराल? तेवढ्यात लक्ष्मीबाईंनी पदराची गाठ उघडली आणि म्हणाल्या, बाळा, माझ्याकडे 200 रुपये आहेत. एवढ्यात तुझं तरी भागेल का? टॅक्सीवाला हसत म्हणाला, अहो काकू, तुम्ही कोणत्या जमान्यातले आहात? 200 रुपयात माधवनगरला जाणार का? इतक्यात त्याने लक्ष्मीबाईंच्या हातून 200 रुपये घेतले आणि थंड स्वरात बोलला, इथपर्यंतचं भाडं मी घेतलं. आता तुमचं तुम्ही बघा तुमचं नशीब. असं म्हणत तो मध्येच रस्त्यावर सोडून निघून गेला. हे सगळं पाहून लक्ष्मीबाईंच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. तेव्हा गणपतराव म्हणाले, तू रडतेस का? मी आहे ना. ते बघ, त्या ठिकाणी STD आहे. मी आत्ताच डायरीतून मानवचा नंबर काढून त्याला फोन करतो. तो आपल्याला घ्यायला येईल. अशा आशेने गणपतरावांनी मानवला फोन लावला. गणपतरावांनी फोनवर सगळी गोष्ट सांगितली. मानव म्हणाला, बाबा, तुम्ही पण हद्द करता. मी थोडंच म्हणालो होतो, खिशात काहीच पैसे ठेवू नका. आता माझ्याजवळ इतका वेळ नाही की मी तुम्हाला येऊन घेऊ शकेन. तो टॅक्सीवाला निघून गेला तरी दुसरी पिवळी टॅक्सी येईल.
तो टॅक्सीवाला तुमच्याकडून 500 रुपये घेऊन इथे सोडेल. तुम्ही काळजी करू नका. बिनधास्तपणे दुसरी टॅक्सी पकडून या, मग पाहूया. एवढं बोलून त्याने फोन कट केला. आता गणपतराव आणि लक्ष्मीबाई येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे मदत मागू लागले. तेव्हा एका भल्या माणसाला त्यांच्यावर दया आली. त्यांनी त्यांना मदत केली आणि एका टॅक्सीवाल्याला थांबवून त्या दोघांना बसवून दिलं. दोघं घरी पोहोचताच मानव त्यांना ओरडायला लागला. बाबा, तुम्ही नोकरी करत होता ना? बाहेर वावरत होता. मग तुम्हाला एवढं सुद्धा कळत नाही का? खिशात थोडे तरी पैसे ठेवावे. ठीक आहे, पुढे लक्षात ठेवा. आता व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली आहे तर तुम्हाला सगळे पैसे मिळाले असतील. आजच आपण ते पैसे बँकेत जमा करूया, असे म्हणत त्याने राग काढला. हे ऐकून लक्ष्मीबाई म्हणाल्या, मानव बाळा, आम्ही आत्ताच आलो आहोत. श्वास तरी घेऊ दे, पाणी तरी विचार. आणि सुनबाई कुठे आहे? घरात कोणीच दिसत नाही. आई, शुभांगी माहेरी गेली आहे आणि माझ्याजवळ इतका वेळ नाही. तुम्ही ते पैसे द्या म्हणजे पटकन बँकेत जमा करतो, मानव म्हणाला. तेव्हा गणपतराव म्हणाले, मानव, ते पैसे आम्ही आमच्या जॉईंट अकाउंटवर जमा केलेत. तू सांगितलं नव्हतं येताना पैसे घेऊन यायचे. इतक्या दूरवरून पैसे आणायचे तर चोरी झाली तर काय करणार? हे ऐकून मानवचं डोकं गरम झालं. त्याने पटकन आपल्या बायकोला शुभांगीला फोन केला आणि सगळी गोष्ट सांगितली. फोन स्पीकरवर होता, त्यामुळे गणपतराव आणि लक्ष्मीबाई आपल्या सुनबाईचे सगळे बोलणं ऐकत होते. दुसऱ्या बाजूने शुभांगी रागाने म्हणाली, आत्ताच या दोघा संकटांना माझ्या घरातून बाहेर काढा. पैसे भेटतील म्हणून आपण त्यांना नोकरी सोडायला सांगितलं होतं आणि आता रिकाम्या हाताने आलेत. इथं काय बस्तान बसवायला आले आहेत का? ते पैसे घेऊन आले नाहीत तर त्यांना थांबवून घेण्याची गरज नाही. त्यांना त्यांच्या दुसऱ्या मुलाजवळ पाठवा, नाहीतर पुन्हा कामावर जा. नाहीतर या दोघांना फुकटचं बसवून खायला घालायला लागेल. कळतंय ना मी काय म्हणते? आत्ताच त्यांना घरातून बाहेर काढा, नाहीतर मी परत येणार नाही. मग आयुष्यभर सांभाळत बसा. सुनेचे हे कठोर बोल ऐकून लक्ष्मीबाईंना अचानक चक्कर आली. त्यांनी दरवाजाला पकडून खूप कष्टाने स्वतःला सावरलं. तेवढ्यात मानव पाठीमागे वळून संतापाने म्हणाला, आई, ऐकलंस का तुझ्या सुनेचे बोलणं? मला माफ कर. खरं तर आम्हाला वाटलं होतं बाबा पैसे घेऊन येतील. त्या पैशाने मी मुंबईत घर खरेदी करेन आणि मग तुम्हीही आमच्यासोबत सुखाने राहाल. पण उलट माझाच खर्च वाढलाय. टॅक्सीचं भाडं मी देतोय. तो तुम्हाला स्टेशनवर सोडेल. पुढे जनरल डब्यातून परत जा. जास्त पैसे लागणार नाहीत, म्हणूनच सांगतो. आजच्या आज परत जा तुम्ही दोघं. इतकं बोलून तो आईचा हात अक्षरशः ओढू लागला. आईच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं आणि ते पाहून गणपतरावांचा संताप उसळला. गणपतरावांनी मानवच्या गालावर एक जोरदार थप्पड मारली. सर्वात आधी तुझ्या आईचा हात सोड. अरे नालायक, तुझ्या स्वार्थासाठी आम्हाला बोलवून घेतलं आणि आता रस्त्यावर टाकतोयस. आम्ही जसे आलो तसे परत जाऊ, पण लक्षात ठेव, आता पुढे कधीही आमचं तोंड पाहायला मिळणार नाही तुला. इतकं म्हणत त्यांनी लक्ष्मीबाईंचा हात धरला आणि घराबाहेर पडले. दोघेही रस्त्यावर चालत होते. अश्रूंनी डोळे धुसर झाले होते. त्यांच्या पावलांमध्ये असहाय्यतेचं ओझं होतं. ओठांवर सतत तोच प्रश्न, देवा, असं कोणतं पाप केलं होतं आम्ही? गावी परतल्यावर शेजाऱ्यांनी विचारलं, गणपतराव परवाच तर मुंबईला गेला होता, आज परत कसे आलात? गणपतरावांनी खोटं कारण सांगून विषय झटकून टाकला, पण मनातली जखम काळजात धगधगत राहिली. दुसऱ्या दिवशी त्यांनी मालकाला सगळं सांगितलं. मालकाने त्यांना परत कामावर घेतलं. वेळ सरत होता, पण मुलांच्या वागणुकीचं ओझं मनावर अधिकच चढू लागलं. दरम्यान धाकटा मुलगा वैभव लोभापायी कोल्हापूरला बदली करून आला. गणपतरावांना वाटलं, छान झालं, किमान आता आपल्याजवळ तो राहील. पण त्यांना काही ठाऊक, त्याच्या मनात मात्र वेगळीच आकांक्षा पेटलेली आहे. एके दिवशी वैभव आपल्या मित्र संदीपला फोनवर म्हणत होता, मी तर वैतागून गेलो आहे. उगाच मी कोल्हापूरला बदली करून घेतली. जोपर्यंत मी आईबाबांपासून दूर दुसऱ्या शहरात राहत होतो, कमीत कमी स्वतःच्या मर्जीप्रमाणे जगत होतो. पण इथे आल्यावर तर असं वाटतं जणू मी तुरुंगात आलोय. तुला माहिती आहे, नेहमी त्यांचं तोंड पाहावं लागतं. माझ्या बायको मुलांसाठी मी माझ्या मर्जीने मिठाई, आईस्क्रीम तर दूरच, समोसेही घेऊन येऊ शकत नाही. कारण मी जर काही घेऊन आलो तर आईबाबांसाठीही आणावं लागेल आणि जर त्यांना ते आवडलं नाही तर 4 गोष्टी ऐकाव्या लागतील. म्हणून विचार करत आहे, साहेबांना सांगून दुसऱ्या ठिकाणी बदली करून घ्यावी. आता तूच सांग, कोणाला या म्हाताऱ्यांबरोबर 24 तास राहायला आवडेल? देवाने लवकर त्यांना आपल्याजवळ बोलवलं तर बरं होईल. नाहीतर माझी बदली तरी करावीच लागेल. तेवढ्यात संदीप हसत म्हणाला, अरे वेड्या, कसल्या उलट्या सुलट्या गोष्टी करतोयस तू? थोड्याफार त्रासामुळे एवढा मोठा फायदा डोळ्यासमोर असूनही कसा काय नाकारू शकतोस? विचार कर बरं.
आई बाबा सोबत आहेत म्हणून तुला दुसऱ्या शहरातून इकडे तिकडे पळापळ करावी लागत नाही. खर्चाचा भार हलका झाला आहे. हे कमी का वाटतं तुला? वैभव चिडून म्हणाला, ते कसं काय? संदीप ठसक्यात हसत म्हणाला, अरे तुझं गणित अगदी कच्चं आहे म्हणून तुला दिसत नाही, जे मला अगदी हातावरचं लिहिल्यासारखं दिसतं. वहिनींना घरच्या घरी मोफत कामवाली मिळाली. घराचं भाडं द्यावं लागत नाही. तुझ्या मुलांना शाळेत सोडणं आणणं काका करतात. त्यामुळे बस भाडं थोडं वाचतं. घराचा किराणाही त्यांच्याच पैशात येतो म्हणे. आणि उद्या ते रिटायर झाले तरी कसली चिंता. त्यांना तर पेन्शन मिळणारच आहे. एवढा सगळा फायदा होत असेल तर थोडंफार सहन करावं लागलं तरी काय हरकत आहे. कधीकधी 2 समोसे, एखादी मिठाई आईबापांवर खर्च केली तर काय हरकत आहे. माझे आईबाप तर गावाबाहेर पाय काढायलाही तयार नाहीत. नाहीतर मला असं सोन्यासारखं नशीब गवसलं असतं तर 4 पैसे त्यांच्यावर खर्च करायला मला आनंद झाला असता. हे ऐकून दोघेही जोरजोरात हसले. संध्याकाळी वैभव घरी परतला. दाराशी त्याची आई लक्ष्मीबाई उभ्या होत्या. तो चिडून म्हणाला, आई तुला दुसरं काही काम नाही का? मी ऑफिसला जाताना दाराशी आणि परत आलो तरी दाराशी. कितीदा सांगितलं तुला? मी संध्याकाळी आलो की माझ्यासमोर उभी राहू नकोस. माझं डोकं फिरतं तुझं तोंड पाहिलं की. इतकं बोलून तो आत शिरला आणि थेट बायकोचा हात धरून म्हणाला, कितीदा सांगितलं तुला त्या म्हातारीला माझ्यासमोर येऊ देऊ नकोस. तिचं तोंड पाहिलं की माझा सगळा मूड खराब होतो. बायको जपून लहान आवाजात म्हणाली, जरा हळू बोला. तुमची आई कान देऊनच असते. मी तिला आधीच घाबरून ठेवलं आहे. सांगितलं आहे घरकाम नाही केलं तर मुलाचं आणि नातवंडांचं तोंडही पाहू देणार नाही. आणि तुम्ही मात्र उलट मला दोष देता. विसरलात का आपण मुंबईला राहत होतो तेव्हा कामवाली किती पैसे उकळायची. वरून एक शब्द ऐकून घ्यायची नाही. उलट माझ्याच अंगावर धावून यायची. इथे तर फुकटची कामवाली मिळाली आहे. माझं आयुष्य सोपं झालं आहे. तुम्हाला एवढंही सहन होत नाही का माझ्यासाठी? वैभव थंड हसत म्हणाला, ठीक आहे. तुझ्यासाठी सहन करतो. नाहीतर माझ्या आईबापाने आयुष्यभर माझ्यासाठी काय केलं? बापाबरोबर कधी फिरायला गेलो नाही. आईला कधी कुठे घेऊन जायचं म्हटली तरी नको वाटायचं. त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलंच का? रानटी माणसांकडे दिसतात. शाळेत पॅरेंट्स मीटिंगला आले की मित्र माझी थट्टा करायचे. देव जाणे या दोघांपासून सुटका कधी होणार. भिंतीच्या पलीकडे उभ्या असलेल्या लक्ष्मीबाई आपल्या मुलाचा आणि सुनेचा शब्दाने शब्द ऐकत होत्या. त्यांच्या कानांवर त्यांना विश्वास बसत नव्हता. ज्या मुलासाठी आयुष्यभर सुखाचा त्याग केला, त्याच्या भविष्यासाठी गणपतरावांनी आणि त्यांनी आजही कष्टाचं ओझं अंगावर घेतलं होतं, फक्त एवढ्यासाठी की मुलावर भार पडू नये. खरं तर मुलाची नोकरी लागल्यानंतर त्यांनी म्हातारपणात निवांतपणाने जगावं असं वाटणं साहजिक होतं. पण गणपतराव ठामपणे म्हणाले होते, मुलांसाठी तर जगलोच, आता नातवंडासाठी थोडंफार साठवून ठेवूनच जाईन. आणि तरीही त्यांचा स्वतःचा मुलगा आपल्या आईबाबत एवढं कटू आणि निर्दयी भावना ठेवतोय. लक्ष्मीबाईंच्या अंतःकरणावर त्या शब्दांनी असा आघात केला की जणू काचेसारखं नाजूक हृदय तुकडे तुकडे होऊन धुळीत विरघळलं. गोष्ट एवढ्यावरच संपली नव्हती. दुसऱ्या दिवशी अनिता फोनवर आपल्या बहिणीशी बोलत होती. अगं वैभव तर रोज देवाजवळ प्रार्थना करत असतो की या 2 म्हाताऱ्यांनी स्वतःच्या मर्जीने घर सोडावं, नाहीतर एखाद्या वृद्धाश्रमात जावं, नाहीतर देवांनी तरी त्यांना आपल्याजवळ बोलवावं. आपल्या सुनेचं बोलणं ऐकून लक्ष्मीबाईंना समजलं, आजच्या जगात प्रत्येक नातं स्वार्थी झालं आहे. शेवटपर्यंत फक्त आपला जीवनसाथीच आपली साथ निभावतो. तेवढ्यात दरवाजाची बेल वाजली. लक्ष्मीबाईंनी जाऊन दरवाजा उघडला. समोर गणपतराव उभे होते. त्यांनी हसतच लक्ष्मीबाईंकडे पाहिलं. पण लक्ष्मीबाईंचा चेहरा शांत होता. ते काहीच बोलल्या नाहीत. त्यावर गणपतराव म्हणाले, लक्ष्मी काय झालं? तू टेन्शनमध्ये दिसतेस. गेल्या काही दिवसांपासून बघतोय तू नेहमीच थकलेली आणि नाराज वाटतेस. तुझी तब्येत बरी आहे ना? घरातलं सगळं काम तुला एकटीला करावं लागत नाही ना? या वयामध्ये सुनेचं सुख भेटणार नाही तर केव्हा भेटणार? काय झालं खरं सांग मला. मला सांगणार नाहीस तर कोणाला सांगणार? क्षणभर थांबून ते हसत म्हणाले, बरोबर आहे. मुलगा आता मोठा झाला आहे. मग म्हाताऱ्या नवऱ्याची काय लायकी? शेवटी तोच तुझ्या म्हातारपणाचा आधार आहे. मी तर आता कोणत्याच कामाचा राहिलो नाही. हे बोलून गणपतराव हसू लागले. पण लक्ष्मीबाईंच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्या हळूवार म्हणाल्या, नाही हो, असं काहीही नाही. आणि तुम्ही असं बोलू नका. तुम्ही आहात म्हणूनच मी आनंदी आहे. तुमच्यापासून लपवण्यासारखं काहीच नाही. हा सगळा तुमचा भ्रम आहे. सगळं काही व्यवस्थित आहे. तुम्ही जाऊन कपडे बदला.
मी आपल्या दोघांसाठी जेवायला वाढते. सर्वांचं जेवण झालं आहे. मी तर तुमची वाट बघत होते. पण तुम्हाला आज यायला एवढा उशीर का झाला?" असं म्हणत लक्ष्मीबाईंनी गणपतरावांच्या हातातील डब्याची पिशवी घेतली आणि स्वयंपाकघरात गेल्या. रोजच लक्ष्मीबाईंचा चेहरा पडलेला, थकलेला दिसायचा. त्यामुळे गणपतराव मनातून फारच काळजीत होते. पण आज मात्र त्यांनी ठाम ठरवलं होतं, लक्ष्मीबाईंच्या उदासीचं कारण विचारल्याशिवाय राहायचं नाही. जेवण झाल्यावर गणपतराव म्हणाले, "लक्ष्मी, काय झालं तुला? नेहमी त्रासलेली दिसतेस. नक्कीच तू माझ्यापासून काहीतरी लपवत आहेस. तुझ्या या चेहऱ्यामागे पाहून मी आयुष्याची अनेक वर्षे काढलीत. तू कितीही लपवलंस तरी तुझे डोळे तुझ्या मनातलं सगळं सांगतात. काही दिवसांपासून तू फार नाराज दिसतेस. खरं खरं सांग, कोणी काही बोललं का? नातेवाईक, शेजारी की सूनबाईने काही दुखावलं तुला? कारण तुझा मुलगा तर तुला हातावरच्या फोडासारखं जपतो. मग काय कारण आहे, तू मला सांगणार नाहीस का?" गणपतरावांच्या सहानुभूतीच्या शब्दांनी लक्ष्मीबाईंच्या डोळ्यात पाणी दाटलं आणि गालावरून वाहू लागलं. त्या रडत म्हणाल्या, "तुम्ही मला आयुष्यात सगळं सुख दिलंत. लहानपणी आईवडिलांच्या प्रेमापासून मी वंचित राहिले. काका-काकूंनी मला वाढवलं. पण आयुष्यात खूप कठीण प्रसंग आले. मग माझ्या जीवनात तुम्ही आलात आणि तुमचं प्रेम मला प्रत्येक संकटातून बाहेर काढत गेलं. तुम्ही माझ्यासाठी या छोट्याशा घराला राजवाड्यासारखं बनवलं. प्रत्येक कोपरा आनंदाने भरला." इतकं बोलून त्या थांबल्या. "पण काय लक्ष्मी?" गणपतराव अस्वस्थ होऊन म्हणाले. लक्ष्मीबाई स्वतःला सावरत म्हणाल्या, "काही नाही, आता खूप रात्र झाली आहे. तुम्ही थकलेले आहात. आराम करा. उद्या तुम्हाला कामावरही जायचं आहे." तेव्हा गणपतराव जरा कठोर स्वरात म्हणाले, "चुलीत गेलं काम. जर तू सुखी नाहीस तर ही नोकरी, पैसा, घर सगळं व्यर्थ आहे. खरं खरं सांग, काय झालं?" तेव्हा लक्ष्मीबाईंचा बांध फुटला. त्या हुंदके देत म्हणाल्या, "माझ्याच मुलांकडून अपमानित होऊन आता सहन होत नाही. मला वाटत होतं माझा मुलगा अजूनही निरागस आहे. पण त्याच्या मनात आपल्याविषयी एवढी हीन भावना भरली आहे याची मला कधीही कल्पना नव्हती. अशा तणावग्रस्त वातावरणात मी जगू शकत नाही. फक्त तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून कसं तरी 2 घास गिळते. पण आता जगायची इच्छाच उरली नाही." गणपतरावांनी लक्ष्मीबाईंकडे निरखून पाहिलं. त्या जणू एखाद्या असाध्य आजाराच्या विळख्यात अडकल्या होत्या. लपवण्याचा प्रयत्न करत होत्या, पण सत्य लपून राहत नव्हतं. गेल्या 6 महिन्यात असं काही घडलं असेल, ज्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू हरवलं, हे गणपतरावांना काही केल्या कळेना. त्यांच्या मनात विचारांचा भडीमार सुरू झाला. लक्ष्मीने असं का म्हटलं, की मुलगा सुनेचं वागणं सहन होत नाही? नक्की काय घडलं असेल? पण तिने काही स्पष्ट केलं नाही. अखेर ती झोपली. उत्तरं न मिळाल्याने गणपतराव अस्वस्थ झाले. दुसऱ्या दिवशी सुट्टी होती. घरात मुलं खेळत होती. मुलगा सून मात्र निवांत झोपलेले होते. दोन्ही नातवंड आईचा फोन घेऊन खेळत होते. अचानक वैभवची 2 वर्षांची मुलगी फोनसाठी रडू लागली. तेव्हा गणपतराव म्हणाले, "बेटा निखिल, फोन बहिणीला दे. कदाचित ती शांत होईल. नाहीतर तुझ्या आईबाबांची झोप मोडेल." निखिलने झटपट फोन बहिणीकडे दिला. आजकालची मुलं बोलायला चालायला उशिरा शिकतात, पण फोन हाताळायला लगेच शिकतात. छोट्याशा मुलीने केव्हा व्हॉट्सअप उघडलं आणि कसं काय आपल्या मावशीचा नंबर दाबला कुणालाच कळलं नाही. क्षणातच एकामागून एक तिचे व्हॉइस मेसेज वाजू लागले आणि जे काही आतापर्यंत अंधारात होतं ते हळूहळू गणपतरावांच्या डोळ्यासमोर उलगडत गेलं. शेजारी बसलेल्या लक्ष्मीबाईंच्या डोळ्यातून अश्रू मात्र थांबायलाच तयार नव्हते. गणपतरावांनी फोन बंद करून निखिलला दिला आणि ठाम आवाजात म्हणाले, "बाळा, हा फोन तुझ्या आईला दे आणि सांग, मेसेज डिलीट करत जा." इतकं सांगताच त्याने लक्ष्मीबाईंचा हात घट्ट धरला आणि रागाच्या पण प्रेमाच्या मिश्र भावनेने म्हणाले, "काय गं लक्ष्मी, तुला माझ्यावर विश्वास नाही का? असं वाटलं का तुला की मी म्हातारपणात तुझी काळजी घेऊ शकणार नाही? स्वतःच्या घरात तू इतकी घाबरून अपमान सहन करत जगत होतीस आणि मला काहीच सांगितलं नाहीस." हे ऐकून लक्ष्मीबाई डोळे भरून रडू लागल्या. त्या म्हणाल्या, "आपल्या मुलांना जर एकटं राहणं आवडत असेल तर मग आपण एखाद्या वृद्धाश्रमात जाऊया." हे ऐकून गणपतराव उठले. डोळ्यात ठामपणा आणि आवाजात गडगडाट होता. "नाही, हे घर तुझ्यासाठी बांधलं होतं. तुझ्या सुखासाठी. जर तुला या घरात सुख मिळत नसेल तर मी या घराचीच काया पलटून टाकेन. या घरात राहणाऱ्यांनी तुझा मान राखलाच पाहिजे." मग त्यांनी मोठ्याने हाक दिली, "वैभव, अरे वैभव!" वडिलांचा आवाज ऐकून वैभव डोळे चोळत बाहेर आला आणि रागाने म्हणाला, "काय आहे? म्हातारपणात एवढं ओरडत आहात? आज रविवार आहे, माहीत आहे ना? मग काय एवढा गळाफाड करताय? मी तुमचा नोकर आहे का? तुम्हाला माहीत नाही मी कोणत्या पदावर आहे? माझं नाव अशा प्रकारे ओरडून घेण्याचं धाडस कसं झालं?" हे ऐकताच गणपतरावांनी वैभवच्या कानाखाली जोरदार वाजवली
आता त्याची झोप पूर्णपणे उघडली होती आणि डोळेही उघडले होते. तेवढ्यात वैभवची बायको अनिता धावत आली. "बाबा, तुमचं डोकं ठिकाणी आहे का? तुम्हाला कळतंय का? तुम्ही कोणावर हात उचलला? जर त्यांनी उलट एक वाजवली तर तुम्हाला पाणीही मागायला येणार नाही. एकतर आम्ही तुम्हाला सांभाळत आहोत आणि वरून तुमचं एवढं धाडस की आम्हालाच डोळे दाखवत आहात. तुमचं सामान बांधा आणि या घरातून चालतं व्हा." लक्ष्मीबाई काही बोलायला पुढे आल्या, पण त्या अगोदरच गणपतरावांनी सुनेच्याही कानाखाली जोरदार थप्पड मारली. "हे तुझं घर, हे तुझ्या बापाने दिलेलं घर नाही. लक्ष्मी, तू बस. तुला माहीत नाही की तुझ्या भोळ्या स्वभावाचा या दोघांनी फायदा घेतला आहे. आज मलाच लाज वाटते. आज मी माझ्या सुनेवर हात उचलला. पण हे काम तुला पहिल्यांदाच करायला हवं होतं. म्हणजे या दोघांचं एवढं धाडस कधीच झालं नसतं." थोड्या वेळात गणपतरावांनी सगळं सत्य समोर ठेवलं. मुलाला कटाक्षानं सांगितलं, "तुझा विश्वासू समजलेला मित्र कित्येक ठिकाणी तुझ्या मनातल्या गोष्टी सांगत फिरला होता. त्या माझ्या कानावरही पोचल्या. पण मी काही ऐकलं नाही. कारण मला माझ्या मुलांवर विश्वास होता. मी तुला चांगल्या संस्कारांनी घडवलं आहे. पण आज तो विश्वासही तुटला. तुझा काय भरोसा? उद्या माझ्या मृत्यूनंतर तू माझ्या बायकोला त्रास देशील, या घरातून हाकलून लावशील. त्याआधीच मी तुला या घरातील प्रत्येक गोष्टीपासून बेदखल करतो. चल, निघ या घरातून. आणि खबरदार, आजपासून या घराच्या उंबरठ्या पलीकडेही कधी पाय टाकलास तर." तेवढ्यात लक्ष्मीबाई म्हणाल्या, "हे तुम्ही काय केलं? सुनेवर हात उचलणं तुम्हाला शोभत नाही. लोक काय म्हणतील?" गणपतराव ठाम आवाजात म्हणाले, "लोक काय म्हणतील याचा मला काही फरक पडत नाही. जेव्हा हाच मुलगा सून मागच्या 6 महिन्यांपासून तुला नोकरासारखं वागवत होते, तेव्हा लोक आणि समाज कुठे होता? लोक म्हणतात की प्रत्येक नातं स्वार्थी असतं, पण मी कधीच विश्वास ठेवला नाही. पण आता वाटतं तेच खरं आहे. प्रत्येक नातं खरंच स्वार्थी असतं. फक्त जीवनसाथी असतो जो शेवटपर्यंत साथ देतो. म्हणूनच आपण दोघे एकमेकांसाठी पुरे आहोत. आपल्याला आपला मुलगा सुनेच्या सोबतीची गरज नाही." इतकं बोलून गणपतरावांनी आपल्या मुलाकडे पाहिलं आणि कट्टर स्वरात म्हणाले, "निघा आता इथून. ज्या घरात आईबापाचा मान नाही, त्या घरात तुमच्यासारख्या लोकांसाठीही जागा नाही." थोड्याच वेळात मुलगा आणि सून रागाने आणि लाजेने डोकं खाली घालून तिथून निघून गेले. त्यांच्या जाण्यानंतर घरभर शांतता पसरली. लक्ष्मीबाईंच्या डोळ्यात अश्रू होते, पण यावेळी ते दुःखाचे नव्हते, तर सुटकेचे होते. गणपतराव त्यांच्या डोळ्यात पाहत म्हणाले, "लक्ष्मी, आता आपण दोघं आपलं आयुष्य आपल्या मनाप्रमाणे जगूया. कोणावर ओझं बनून नाही आणि कोणाचे टोमणे सहन करून नाही." असं ठरवून ते दोघं वयोवृद्ध दाम्पत्य आपलं उरलेलं आयुष्य हसत खेळत आनंदात घालवू लागले. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजची कथा चांगली वाटली असेल तर लाईक करा, शेअर करा. आपल्या उपदेश स्वामींचा या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.